शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात बुधवार 20 मे रोजी भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब, इंजिनियर सय्यद मकसूद साहेब आणि जनाब चांद महमूद यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रायगड माणगाव युनिटच्या माध्यमातून माणगाव उपविभागीय अधिकारी तथा प्रांत साहेब यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले। सदर निवेदनातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत। 1. संविधान विरोधी कायदे मागे घेतले जावेत। 2. धार्मिक स्वातंत्र्याच्या अनुच्छेद 25, 26, 27, 28, 29 चे संपूर्ण पालन सुनिश्चित केले जावं। 3. मॉब लिंचिंग आणि बनावट गोहत्येच्या नावाखाली होणाऱ्या हत्या थांबवाव्यात। निर्दोष मुस्लिम आणि ख्रिश्चन तरुणांना व उलेमांना सोडण्यात यावं। 4. कम्युनल व्हायलन्स प्रिव्हेन्शन ॲक्ट तात्काळ लागू करावा। 5. धार्मिक मिशनांवरील हल्ले कायमचे थांबवावे। 6. प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट 1991 ची काटेकोर अंमलबजावणी व्हावी। आणि 7. धार्मिक आधारावर अनुच्छेद 741 ने लादलेली बंदी हटवावी। 8. जात आणि जमातींना जातनिहाय जनगणनेच्या प्रमाणात वाटा मिळावा। 9. गोपाल सिंह, सच्चर, मिश्रा आणि कुंडू कमिशनच्या शिफारसी लागू कराव्यात। सदर आंदोलनात्मक निवेदन सादर करताना माननीय प्रदीप ठोंबरे, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग रायगढ़ जिल्हा, माननीय सिद्दीकी परदेशी, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा रायगढ़, माननीय डॉक्टर आदेश घोणे, बहुजन मुक्ती पार्टी रायगढ़, सौ गायत्री घोणे, आदित्य शिंदे, मुबिन कोंडविलकर, अकबर परदेशी, मोहम्मद फारासा, सुरेश मोडके, सुधीर शिंदे इत्यादी उपस्थित होते। जय मूल्यवासी साथियों, मी गायत्री घोणे, भारत मुक्ती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र। साथियों, आज आम्ही इथे प्रांत ऑफिसमध्ये निवेदन द्यायला आलो होतो की भारत जातीनिहाय जनगणना होत नाही आहे, किती दिवस झाले। तर आज ओबीसींची जी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि त्यांना संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, यासाठी हे आज निवेदन दिलेलं होतं। आणि आज मुस्लिम समाजावर किंवा दलित समाजावर जे मॉब लिंचिंग होत आहे त्याच्या विरोधात पण आम्ही हे आज निवेदन इथे प्रांत ऑफिसला सादर केलेलं आहे। डॉक्टर आदेश यशवंत घोणे, इंदापूर, बहुजन मुक्ती पार्टी रायगड जिल्हा प्रभारी। आम्ही आज इथे जे निवेदन द्यायला आम्ही आलेलो आहोत ते मेन कारण असं आहे की जे मुस्लिम समाजावर किंवा बौद्ध समाजावर जे अल्पसंख्याक समाज आहे त्यांच्यावर जे सतत हल्ले, त्यांना घाबरवणे, त्यांना चौकशीच्या ह्याच्यामध्ये घेऊन तुरुंगात मारणे, ह्या ज्या गोष्टी आता ह्या देशामध्ये वाढलेल्या आहेत त्याच्यावर या सरकारने ताबडतोब ह्याच्यावर हे केलं पाहिजे, म्हणजे निर्णय घ्यायला पाहिजे। तसेच हे जे सांप्रदायिक दंगे जे घडवणारे जे आहेत ह्या संघटना यांच्यावर पहिली बंदी घातली पाहिजे, म्हणजे हे धार्मिक दंगल घडणार नाही कुठे। त्याच्या समर्थनार्थ आम्ही इथे निवेदन द्यायला प्रांत ऑफिस माणगाव इथे आलेलो आहोत। मी सिद्दीकी परदेशी, माणगाव, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा रायगढ़, दक्षिण रायगढ़। आज पूर्ण भारत देशभर मुस्लिम व इतर समाजावरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात देशभर आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। या आंदोलनाचा आज भाग म्हणून माणगाव प्रांत ऑफिस इथे आम्ही जमा झालेलो आहोत निवेदन देण्याकरिता। आमचे राष्ट्रपती यांच्याकडे मागणी आहे की पूर्ण भारत देशावर जे अत्याचार मुस्लिमांवरती होत आहेत त्यावरती कठोर कारवाई व निर्णय घेण्यात यावा। इतर देशाची शांतता भंग करण्याचे लोक जे कार्यक्रम करत आहेत त्यांच्यावरती शासनाने काही नाही काही नियोजन करावे आणि देशाची शांतता कशी राखता येईल शासनाने प्रयत्न करावा। इतर घटनेचा विरोध करण्यासाठी व निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमलेले आहेत। हा एक नियोजनचा आज पूर्ण देशभर करण्यात आलेला आहे। ह्याच्यावरती शासनाने कठोर कारवाई करावी, हा निवेदन स्वीकारून त्याच्यावरती काही ना काही प्रतिबंध लगावी अशी आमची मागणी आहे। हे शासन पूर्ण करेल अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। साथियों, जय मूल्यवासी, मी प्रदीप ठोंबरे, मी भारत मुक्ती मोर्चा या सामाजिक संघटनेकडून आज संपूर्ण देशभरामध्ये भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा यांच्या संयुक्त आंदोलनाने एक 20 तारखेचं आजचं हे पहिलं चरण, जे की देशभरामध्ये मुस्लिमांवरती ज्या मॉब लिंचिंग होत आहेत किंवा अनेक ठिकाणी त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होत आहेत आणि त्यांना अल्पसंख्याक म्हणून बऱ्याचशा गोष्टींमध्ये स्वातंत्र्य किंवा ज्या आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य आहे किंवा अनेक जे आपल्याला संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य आहे त्यांच्यावरती गादा आणत आहेत। अशा सर्व सामाजिक ज्या इतर संघटना आहेत त्यांच्यावरती आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध करत आहोत।
आणि आम्ही ज्या आता मागण्या केल्या आहेत त्या 11 मागण्यांचं आम्ही या ठिकाणी निवेदन प्रांत ऑफिस माणगाव या ठिकाणी दिलेलं आहे. तर या संपूर्ण आंदोलनाला भारत मुक्ती मोर्चाकडून मी जाहीर समर्थन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय. आज माणगाव या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा संयुक्तरित्या आम्ही आज प्रांत ऑफिस या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहोत. या ठिकाणी काही ठराविक मुद्द्यांच्या आधारावरती आम्ही निवेदन देत आहोत. त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मुस्लिम समाज असेल, बौद्ध समाज असेल, आदिवासी समाज असेल, जे अल्पसंख्याक समाज म्हटलं जातं, SC ST OBC समाज सगळे समाज असतील, त्यांना जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली त्यांच्यावरती मॉब लिंचिंग करणं किंवा त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करणं, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणं, त्यांना दमदाटी करणं किंवा त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करणं, अशा काही धार्मिक संघटना या देशभरामध्ये काम करत आहेत. तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही प्रांत ऑफिस या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आहोत. त्यासाठी आम्ही संपूर्ण देशभरामध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या रायगड जिल्ह्याचा संयोजक म्हणून मी या ठिकाणी पूर्णपणे समर्थन या ठिकाणी देत आहे. तर अशा कुठल्याही प्रकारचे अन्याय होऊ नये यावरती तात्काळ शासनाने सरकारने याच्यावरती तात्काळ काहीतरी उपाययोजना करावी आणि त्याच्यावरती आळा घालावा आणि त्याच्यावरती ठोस निर्णय घ्यावा असं या ठिकाणी मी विनंती करतो आणि थांबतो. जय मूल्यवासी, जय जय निवासी साथियों, जय मूल निवासी साथियों. भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा या दोन राष्ट्रव्यापी संघटनेच्या माध्यमातून आज 20 मे 2026 माणगाव येथे प्रांत ऑफिस या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे. साथियो, आज जो निवेदन आपण दिलेला आहे, तर या निवेदन देण्याचं एकमेव कारण म्हणजे हे भारत देशामध्ये जे सरकार स्थापन झालेलं आहे, ते सरकार हे संविधानावर आधारित नसून हे सरकार इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचं सरकार आहे. जर संविधानावर आधारित जर हे सरकार स्थापित झालं असेल तर त्यांनी बहुजनांच्या SC ST OBC आणि मायनॉरिटी लोकांच्या फेवरमध्ये निर्णय दिले असते किंवा या देशामध्ये शांतता बाधित राहिली असती. परंतु आज जे काही देशामध्ये घडलं जातं आहे, मग मुस्लिम समाज असेल, बौद्ध समाज असेल किंवा ख्रिश्चन कम्युनिटी असेल किंवा अन्य इतर शीख समुदाय असेल, या सर्व धर्मावर जातीयतेचा तिढा निर्माण करून आज या देशामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची पीडा, त्यांच्यावर अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे कुठला हिंदू मुसलमान करून या देशामध्ये मॉब लिंचिंगचा मोठ्या प्रमाणात या देशामध्ये तगाजा लावला जात आहे. आणि हे सरकार जे आहे, हे सरकार ज्यात काही धार्मिक संघटना आहेत, त्या धार्मिक संघटना असतील त्यामध्ये महत्त्वाची जी संघटना आहे ती म्हणजे RSS असेल, बजरंग दल असेल किंवा विश्व हिंदू परिषद असेल, हे या सरकारला चालवत आहेत. आणि हे या सरकारला चालवून या विचारसरणीच्या माध्यमातून या देशामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी राष्ट्रपती महोदयांना विनंती करतोय की लवकरात लवकर या धार्मिक संघटनेला आळा घाला आणि आळा घालून यांच्यावर प्रतिबंध करून पूर्णपणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. अन्यथा भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा या देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करेन. मी बहुजन मुक्ती पार्टीचा उत्तर रायगड प्रभारी म्हणून मी भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या या आंदोलनाला मी जाहीर पाठिंबा देतो. आणि बहुजन मुक्ती पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी यांच्या भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या पूर्णपणे पाठीमागून असून आम्ही त्यांना पूर्णपणे सपोर्ट करू आणि या नीतीचा पूर्णपणे विरोध करू. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.